गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर आवाज येतोय? येस, परफेक्ट आवाज येतोय. विद्याताई पाटील हँडराईज राहू द्या. तुमचा एक्सपिरियन्स ड्युटी होईल. महाजन मॅडमचं मार्गदर्शन. ओके, चलो यस कंटिन्यू. परफेक्ट आवाज येतो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी आधी माझा परिचय करून देते. मी दीपाली महाजन खिरोदा जळगाव इथून आलेलो आहे आणि मी आले होते वाढलेल्या वजनामुळे. ही आरोग्य फॅमिली जॉईन करताना माझं वजन होतं 120 किलो आणि 120 किलो वजन असल्यामुळे मला खूप काही त्रास होते आणि जसं जसं माझं वजन कमी झालं तसं तसे माझे त्रास नियंत्रणात आले आणि गोकुळ सरांचे आपले ग्रेट वेलनेस कोच गोकुळ जायबाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हेल्दी फॅट लॉस केलेला आहे 42 किलोचा आणि 42 किलोचा फॅट लॉस केल्यामुळे मी आज खूप हॅपी आणि हेल्दी आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे हेल्दी फॅट लॉस बद्दल. या टॉपिक बद्दल मी बेसिक माहिती तुम्हाला सांगणार आहे की आपण हेल्दी फॅट लॉस करताना काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, डाएट कसं केलं पाहिजे आणि हेल्दी फॅट लॉस आपण कशा प्रकारे करू शकतो. तर हेल्दी फॅट लॉस करण्यामागे एक मोठं मॅजिक आहे की जसं की आपण बँकेमध्ये बँक बॅलन्स आपल्या बँकेमध्ये जेवढा असतो तो जेवढा आपण खर्च करणार तेवढा आपला बँक बॅलन्स कमी होतो आणि जेवढा आपण खर्च कमी करणार तेवढा आपला बँक बॅलन्स हा शिल्लक राहत असतो. तर म्हणजे त्याचप्रमाणे आपलं शरीर पण हे कॅलरी बँक आहे. जेवढा आपण कॅलरी युक्त खातो तेवढा आपलं कॅलरी जे एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर आपलं फॅट मध्ये रूपांतर करतं आणि जेवढं आपण कॅलरी खर्च करणार तेवढं आपलं फॅट लॉस होण्यासाठी मदत होते. त्यासाठी आपलं शरीर पण हे कॅलरी बँकच आहे. मग आपण खर्च करायचा आहे बँक, मग आपल्याला कॅलरी येतात कुठून? तर आपल्याला कॅलरी ह्या येत असतात आपण जे जेवण करतो किंवा बाहेरचं जे चुकीचं लाईफस्टाईल आहे आपले जे चुकीचं खातो आपण समोसा, पिझ्झा, बर्गर, उपमा, पोहे यामधनं आपल्याला कॅलरी ह्या बर्न होत असतात. जसं की समोसा खाल्ल्यानंतर आपलं पोट भरतं, तसंच आपण जेवण केल्यानंतर सुद्धा आपलं पोट भरतं. पण जे जेवण आपण करतोय त्यातनं आपल्याला किती प्रमाणात हे न्यूट्रिशन मिळतंय आणि किती प्रमाणात आपण कॅलरी इनटेक करतोय हे बघणं खूप गरजेचं आहे. समोस्यामधनं आपल्याला तेल आणि बटाटा याच्यामुळे खूप कॅलरीज ह्या आपण इनटेक करत असतो. त्यामुळे आपल्याला फॅट वाढण्यासाठी जास्त त्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. म्हणून आपण समोसा, पोहे, उपमा, पिझ्झा, बर्गर हे टाळणं खूप गरजेचं आहे आणि खायचं काही तर मग त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन खाणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी सांगितलं आपल्याला कॅलरी जे आपण इनटेक करतो त्या खर्च करायचे. खर्च करायचे कशा? तर ते आपल्याला व्यायामाच्या स्वरूपातून खर्च करायचा जो की आपल्या सकाळी आपण 40 ते 45 मिनिटं एक्सरसाइज केली पाहिजे. तर आपण शेतात जाणाऱ्या महिला आहेत, ज्या जॉब करणारे पुरुष आहेत, महिला आहेत, त्या आपण म्हणत असतो की मी जॉब करतो, मी शेतात जाते त्यामुळे मला एक्सरसाइजची गरज नाही. पण आपण तो एक्सरसाइज आणि ही एक्सरसाइज यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आपल्याला सकाळी 1 तास किंवा 40 ते 45 मिनिटं एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे आणि एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या मेंदूचं कार्य सुधारते, तसंच आपलं फुफ्फुसाचं आरोग्य सुधारते, आपली स्नायूंची मजबूती होते, तसंच आपले कॅलरी खर्च होण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. आपण वजन कमी करायचं म्हटलं म्हणजे आपण आधी काय करतो, आपण कमी जेवण केलं पाहिजे. तसंच एक टाइम भुकेले राहतो. मग असं न करता, कारण असं केल्यानंतर आपल्याला थकवा, चिडचिडेपणा, तसंच हार्मोन इनबॅलन्स असे त्रास उद्भवायला लागतात आणि वाढलेल्या वजनामुळे आपल्याला 350 प्रकारचे हे आजार लागू शकतात. त्यामध्ये कॅन्सर आला, बीपी आला, शुगर आला, सुरुवात होते ऍसिडिटी पासून. आपण ऍसिडिटी खूप हलक्यात घेतो. मग असे त्रास होऊ नये त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची खूप गरज आहे. मग आपल्याला हेल्दी फॅट लॉस साठी गरजेचं काय आहे? त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे 8 तास झोप, तसंच टेन्शन फ्री जीवन जगणं, 30% प्रोटीन, 40% कार्बोहायड्रेट, 30% फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा 3 आणि पाणी, जे की 20 किलो वजनाला आपण 1 लिटर पाणी घेतलं पाहिजे. 60 किलो वजन असेल तर 3 लिटर पाणी दिवसभरात आपलं झालं पाहिजे. 80 किलो वजन असेल तर 4 लिटर पाणी आपलं दिवसभरामध्ये आपण पिलं पाहिजे. यामुळे आपल्या छान प्रकारे हेल्दी वेट लॉस होऊ शकतो. पण आपल्याला हे सगळं आपल्या जीवनात मिळतंय का? नाही मिळत. कारण आज शेतकरी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केमिकलचा तसेच रासायनिक खतांचा वापर करत असल्यामुळे आपल्याला त्यातनं काहीच म्हणजे न्यूट्रिशन मिळत नाही. मिनरल्स, फायबर सगळं हे आपलं त्यांनी रासायनिक खतांमुळे नाहीसं होत आहे आणि आपल्या शरीराची नीड पूर्ण होत नाहीये. आपल्याला जे प्रॉपर न्यूट्रिशन हवं ते मिळत नाहीये. मग ते कशाने मिळणार? त्यासाठी आपल्याला कंपनीने खूप छान सकस संतुलित आहार बनवलेला आहे. तो सकस संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, जे की फॉर्म्युला 1 हे
मिल्क रिप्लेसमेंट आहे, त्यामध्ये 19 प्रकारचे इसेन्शियल व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहे की जे आपल्या शरीरातील कॅलरी मॅनेज करण्याचं काम करतं. त्यासोबतच प्रोटीन, आपण म्हणतो प्रोटीनने किडनी खराब होते, पण आपलं जे हे प्रोटीन आहे हे सोया प्रोटीन आहे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच भूक नियंत्रणात ठेवते आणि यामध्ये 9 प्रकारचे अॅमिनो ऍसिड आहेत. तसेच स्नायूंची मजबूती होण्यास आणि मसल्स वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे प्रोटीन, आणि ते आपल्याला रोजच्या जीवनातून मिळत नाहीये. मग आपल्याला 1 किलो वजनासाठी 1 ग्रॅम प्रोटीन हे आवश्यक आहे. जसं प्रोटीन आपल्याला लागेल तसं ज्यांनी आपल्या कोच कडनं विचारायचं आहे आम्हाला किती प्रोटीनची गरज आहे. तसं शेक मध्ये आपल्या सकस संतुलित आहारामध्ये शेक मेट घेणं गरजेचं आहे की दुधाच्या बदल्यात दूध, त्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे, आणि तसंच आपल्या सकस संतुलित आहाराला शेकला खूप छान प्रकारे अशी चव येते. तसंच त्याप्रमाणे ऍक्टिव्ह फायबर, आपल्या जेवणातनं दिवसभरामध्ये 25 ते 30 ग्रॅम फायबरची गरज असते, पण आपल्याला जेवणातनं हे फायबर मिळत नाही. मग त्यासाठी आपल्याला सकस संतुलित आहारामध्ये ऍक्टिव्ह फायबर घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढतं. तसेच आपण जे काही तेलकट वगैरे पदार्थ खातो ते आपल्या शरीरामध्ये चिपकून राहत असतात, तर ते साफ करण्याचं काम, तसेच आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम पण छान राहण्याचं काम करतं. कारण वजन वाढण्याचं खरं कारण डायजेस्टिव्ह सुद्धा असते. आपलं पोट साफ होणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण सकस संतुलित आहारामध्ये ऍक्टिव्ह फायबर पण घेतलं पाहिजे. त्यासोबतच आहे फॉर्म्युला 2. आता फॉर्म्युला 2 म्हटलं म्हणजे फॉर्म्युला 2 हा टॅबलेट स्वरूपातला आहे. तर हा टॅबलेट स्वरूपातला घेतलं म्हणजे आपल्याला टॅबलेट म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येते ती म्हणजे मेडिसिन, पण ही मेडिसिन नसून एक न्यूट्रिशन आहे की जी आपल्याला उग्र वास असतो, तो उग्र वास जर आपण आहारामध्ये घेतला तर तो आपल्याला घेतला जाणार नाही. त्यासाठी हा टॅबलेट स्वरूपाचा फॉर्म्युला 2 हा केलाय. त्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलॉज हे जोडीने घेणं खूप गरजेचं आहे की मल्टीव्हिटॅमिन पासून आपल्याला पूर्ण प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळत असतात. तसेच त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आणि यामध्ये फोलिक ऍसिड आहे, कॅल्शियम आहे, आयरन आहे, आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवण्याचं काम या मल्टीव्हिटॅमिन्स पासून होत असतं. तसेच सेल्युलॉज मध्ये आपल्याला इंचेस मध्ये लॉस होतो, आपला बेली फॅट कमी करतो, आपल्या जेवणातील सोडियमची मात्रा जास्त सेवनामुळे सेल्युलॉजची पातळी आपली वाढत असते, आणि ते कमी करण्याचं काम हे सेल्युलॉजमुळे होतं, आणि आपली बॉडी ही इंचेस मध्ये लॉस होते. त्यासाठी मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलॉज हे घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण म्हणतो की सेल्युलॉज आणि मल्टीव्हिटॅमिनच घ्यायचं का फक्त, मग कारण याने वजन जास्त कमी होतं, पण तसं नाही. फॉर्म्युला 1, प्रोटीन शेक, मेट, ऍक्टिव्ह फायबर हे पण त्याच्या जोडीला घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर सेल ऍक्टिव्हेटर, की आपल्या दररोज सेल्स डेथ होत असतात, काही जिवंत होत असतात, त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम हे सेल ऍक्टिव्हेटर करत असते. जो आहार खातो तो केसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सेल ऍक्टिव्हेटर करते. आपण 4 ते 5 किलो वजन कमी झाल्यानंतर आपली त्वचा ही सैल पडते, आणि त्वचेला टाइटनेस आणण्यासाठी सेल ऍक्टिव्हेटर घेणं खूप गरजेचं आहे. तसंच हर्बल कंट्रोल, आपलं 5, 10, 15, 20 किलो असं वजन कमी झाल्यानंतर आपलं वजन हे स्टक होत असतं, आणि ते वजन कमी होणं थांबण्यामुळे आपली बॉडी स्टिम्युलेट आणि मेटाबॉलिझम वाढवण्याचं काम हे हर्बल कंट्रोल करत असतं. यासाठी हर्बल कंट्रोल घेणं पण खूप गरजेचं आहे की आपलं जे वजन स्टक झालेलं आहे ते वजन कमी होण्यासाठी मदत होते. तसेच हर्बल कंट्रोल मध्ये कॅफीन आणि डाळिंबाचा अर्क सुद्धा आहे. असं याप्रमाणे आपण हेल्दी फॅट लॉस करणं खूप गरजेचं आहे. मग हेल्दी फॅट लॉस साठी 20% वर्कआउट आणि 80% सकस संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त एक्सरसाइज करून काही होत नाही, कारण 20% वर्कआउट करून आपण कितीही कॅलरी खर्च केल्या तरी आपण दिवसभरामध्ये काय खातो काय हे यावरती आपल्या कॅलरी खूप मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या कोच कडनं कॅलरी मेंटेन कसं ठेवायचं हे आधी शिकून घ्यायचं आहे. आणि हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा येऊ शकतो, आणि मी हा रिझल्ट माझे ग्रेट वेलनेस कोच गोकुळ जायभाय सर आणि दीपालताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. आपणही आपल्या कोचला विचारून हे करायचं, आणि कोचला 100% फॉलो करा. आपले कोच जे सांगतील ते प्रॉपर फॉलो केल्यामुळे आपल्याला माझ्यापेक्षा खूप छान असा रिझल्ट येत असतो. आणि थँक्यू म्हणेल माझ्या कोचला, कारण त्यांच्यामुळे आज मी खूप हॅपी आणि हेल्दी आहे, आणि त्यांच्यामुळेच खरी माझा 42 किलोचा फॅट लॉस झालेला आहे. थँक्यू सर्वांनी माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल, आणि थँक्यू सिस्टीमला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. ग्रेट, क्लॅप करू शकता त्यांच्यासाठी. आणि असंच नाही